श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता आज होती संकष्टी आणि संकष्टी असल्यामुळं म्हणलं चला देव भी साफ करूया स्वच्छ आणि देवपाटही साफ करूया म्हणून इथं देव साफ करायला घेतले. अगोदर तर मंदिरातले सगळे देव काढून घेतले ताटामध्ये काढल्यानंतर समजलं अरे बापरे, बघता बघता माझ्याकडे किती सारे देव झाले आहेत. जेव्हा मी लग्न करून आले होते तेव्हा मला आमच्या आईनं फक्त रंगणात दिला होता. खरं तर तेव्हा लग्नात फक्त रंगणात द्यायचीच पद्धत होती. आजकाल खूप सारे देवही देतात आणि एकदम मोठे मोठे देव देतात, पण तेव्हा ही काही पद्धत नव्हती. सगळं देवपाटातले देव काढून घेतले आणि मंदिर देखील साफ करून घेतले. इथं देव बसलीच होती मम्मी कुंकू लाव म्हणून, तर तिला देखील कुंकू लावून घेतला आणि तुम्ही बघू शकता मंदिर इतकं छान आणि सुंदर दिसत होतं. जे काही खाली केल्यानंतर दारात गेले आणि दारात जी काल रांगोळी काढली होती सगळी मोडून इथं ताटामध्ये घेऊन आले. आता या रांगोळीचं काय करायचं मी तुम्हाला सांगते काय करायचं. सगळ्यात अगोदर तर इथं देव स्वच्छ करायला घेतले आणि तुम्ही बघू शकता माझा जो देव तांबे आहे तो एकदम लाल कलरचा झाला होता. त्याला मी इथं घासायला घेणार होते, तर ते घासण्यासाठी मी काय केले तर अर्धा लिंबू घेतलं आणि जी आपण रांगोळी आणली होती दारातून काढून जी कालची होती त्याने इथं स्वच्छ असं तांब्या घासायला घेतला. एकदम क्लीन आणि एकदम चमचमायला लागतो तांब्या. तसं तर नुसतं लिंबूनं सुद्धा स्वच्छ निघतो, पण रांगोळीनं कसं घासल्या पण जातो आणि एकदम कान्याकोपऱ्यात त्याचं जे आहे ना लिंबूचं ते चाललं जातं आणि मग कसं चमचम चमकतो. तर सगळीकडं घासून घेतलं एकदम कान्याकोपऱ्यामध्ये बॅक साईडला सगळीकडनं. तुम्ही बघू शकता किती छान असा तांब्या निघला होता. खूप सुंदर असा तांब्या निघतो घासायला. तर रांगोळीनं आपण देवसुद्धा घासू शकतो, पण चांगल्या रांगोळीनं. आता मी दारात काढली होती म्हणून मी फक्त तांब्याच घासून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती छान असे देव निघले होते आणि तांब्यासुद्धा निघला होता. देव तर मी घासले नव्हते कशानेच. त्याच्यानंतर मी इकडे देवपूजा करायला घेतली. आता रोज रोज इतका टाईम भेटत नाही इतकं निवांतपणे देवपूजा करायला, पण आज मी जरा निवांतच घेतलं होतं कारण सकाळीच टिफिन वगैरे दिला होता, त्याच्यामुळं मला काही स्वयंपाक वगैरे करायचं नाही. खरं तर अशी देवपूजा करायची असली ना अर्धा पाऊण तास कसा जातो काहीसुद्धा समजत नाही. तिथं आमची दिवसाई आमच्या जवळच बसलेली होती, ती पण इथं देवदेव करत होती. माझ्यासोबत असल्या ती पण चप्पा करत राहते, पण तिचं सारखं चालू असतं मम्मी मला गंध लाव, घंटी दे, हे दे. तर तिच्यासोबत देवपूजा करायला मलासुद्धा खूप अशी छान मज्जा येते. माझंही देवपाट्यानं खूप जास्त फिरून घेतलं होतं आणि मला आज पण बघितलं ना खूप छान वाटतं. खूप दुकानं फिरल्यानंतर मला हे भेटलं होतं. खरं तर मला देवपाटाचं आवडेनं झालं होतं. दिल्लीहून आमच्या मुंबईला शिफ्टिंग झाल्यानंतर आम्ही दिल्लीचं देवपाट घेऊनच आलो नव्हतं, कारण धनाने भिंतीला लावलं असल्यामुळं ते काढल्यानंतर तिथं माती पडेल म्हणून धनाने काही ते आणलं नाही. मग इथं आल्या मला देवपाट शोधायला खूप दिवस लागले, पण खूप दिवसानंतर मला सुंदर असं देवपाट भेटलं होतं. खूप छान. श्री स्वामी समर्थ.